मी आता सगळ्यांना खरंच परत एकदा सांगते की तुम्ही PDF बायोडाटे करू नका. खरंच तुमची लवकर लग्न व्हायला पाहिजे तर PDF बायोडाटे करू नका. कारण कसं होतं की PDF मीच ओपन करायला जाते, जाऊ दे स्क्रीनशॉट काढून पाठवेन म्हणून. पण पहिलं PDF कसं होतं, एकच PDF ॲप असायचं. आता अनेक ॲप आहेत. प्रत्येकाचं PDF बायोडाट्याला वेगवेगळे ॲप. मग ते सगळेच ॲप घ्यावे का? आणि वेळ किती वाया जातो. तर तुम्हाला खरंच वाटत असेल की आपलं लवकर लग्न व्हायला पाहिजे तर फोटो एका कोपऱ्यात असतो आणि माहिती त्याच्या बाजूला असते. बायोडाटा अटॅच फोटो त्याला म्हणतात, तसा तयार करून पाठवा. मी परत रिक्वेस्ट करते तुम्हाला, तुमची लग्न पण मला काळजी. राहिला प्रश्न दुसरा की एक बायोडाटा शोधायला प्रत्येकाला वाटतं की आमच्या म्हणण्यानुसारच बायोडाटे पाहिजे. मी एकटी, तुम्ही 50,000 लोक माझ्या मोबाईलमध्ये, मी सगळ्यांना कसं वैयक्तिक काम करू शकते? नाही. तरी पण जाऊ दे, काय लोकांना मुलींचं वय जास्त वाढलेलं आहे, त्यांची लग्न व्हावी म्हणून त्या वयाची मुलं शोधण्यात मला 2 दिवस गेले. 2 दिवस गेले. पहाटे 3 वाजले, पहाटे 4 वाजले. मग तरी पण मी तो शोधून पाठवला एका व्यक्तीला की त्यांच्या मुली काय नाही, माझ्या मुली काय. काळजी मला पण वाटते. नाही, ह्या मुलींनी पण एवढं काळजी घेतली पाहिजे की आपलं वय झालं आहे, घरातल्यांनी पण समजून सांगितलं पाहिजे. ठराविक वेळेतच मुलांचं लग्न झालं पाहिजे. एवढं वय वाढलं आहे तरी पण स्मार्ट पाहिजे दिसायला, नोकरी चांगली पाहिजे, शिक्षण चांगलं पाहिजे, घरातली परिस्थिती चांगली पाहिजे, फ्लॅट पाहिजे, आता फ्लॅट पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, बिगर व्यसनी पाहिजे, ते अरे हे कुंडली जमली पाहिजे. हे कुठून सगळं होऊ शकतं आहे. ॲडजस्ट तुम्ही फक्त तुमच्या रंगरूपात ॲडजस्टपणा करू शकता. कारण तुम्हाला बाकी सगळं मिळालं तर तुम्हाला रंगरूप बघून तुम्ही नापसंत करणार. मग काही बिना लग्नाचं राहायचं आहे? किती दिवस राहणार? आईवडील आहेत तोपर्यंत. आईवडील नसले की काय करणार? म्हणून वेळेतच लग्न करा. रंगरूपाला संसार होत नाही, स्वभावावरून संसार होतो. स्वभाव चांगला असला पाहिजे, समजून घेणारा आणि मेहनती पाहिजे. चुकलं तर माफ करा, मी काळजीपोटी बोलले. मला बोलायला पण वेळ नसतो. धन्यवाद.